हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि बाजारात भरपूर सारी गाजरं आलेली आहेत आणि माझ्या मुलाचा हा आवडता पदार्थ आहे। समर्थ मागे लागला होता गाजराचा हलवा बनव, मग मी बाजारातनं छान अशी गाजरं आणलेली आहेत। तर हा 1 किलो प्रमाणात मी तुम्हाला अचूक प्रमाणासहित कसा करायचा ते सांगणार आहे। नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचन मध्ये। आज आपण तयार करूया 1 किलो प्रमाणात गाजराचा हलवा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। गाजराचा हलवा तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो गाजरे घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची। यानंतर याचं साल काढून घ्यायचं आहे, कारण हे जे दोर आहेत तर हे दातात अडकू शकतात, तर त्यामुळे मी हे साल पूर्णपणे काढून घेते। तर ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे मी संपूर्ण गाजराचं वरचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे। तर इथे मी पूर्ण गाजराची सालं काढून घेतलेली आहेत। तर आता यानंतर गाजराचा शेंडा आणि बुडका कट करून घ्यायचा आहे, म्हणजेच वरचा आणि खालचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी दोन्ही भाग असे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। तर गाजराचा खालचा भाग का कट करायचा, कारण तो भाग कडवट असतो, तर त्यामुळे गाजराचा हलवा जो आहे तो कडवट होऊ शकतो। तर इथे आम्ही कट करून घेतलेले आहेत आणि आता छान किसणीने किसून घ्यायचं आहे। तर छान असं किसून घ्यायचं। तर इथे मी सगळं जे आहे ते छान गाजर किसून घेतलेले आहेत। तर हे वजनी प्रमाणात 1 किलो गाजर आहेत। तर बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपण गाजर किसतो त्यानंतर छोटे छोटे तुकडे उरलेले असतात, तर ह्याचं करायचं काय असा प्रश्न पडतो। तर त्यावेळेला काय करायचं, हे किसता देखील येत नाही, तर त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तुकडे आहेत छोटे छोटे ते यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर हे 2 मिनिटात मस्त असं छान बारीक झालेलं आहे। तर छान किस तयार झालेला आहे हा देखील। तर आता हा किस तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे, तूप 2 चमचे घालायचं। तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तूप गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूट छान असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता। इथे मी फक्त काजू घातलेले आहेत, काजूचे तुकडे। तर तूप गरम झालेलं आहे, आता यामध्ये काजूचे तुकडे घातलेले आहेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता। तर इथे व्यवस्थित असं 1-2 ते 3 मिनिटात छान असे काजू तळून तयार होतात। तर हे काजू व्यवस्थित छान असे तुपामध्ये भाजलेले आहेत किंवा तळलेले आहेत। तर हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे व्यवस्थित सगळे काढून घेतलेले आहेत। आता ह्याच कढईमध्ये किसलेलं गाजर जे आहे ते यामध्ये घालायचं आहे। तर कढईमधलं जे तूप आहे ते जास्त गरम असल्यामुळे सुरुवातीला जे गाजर घातलेले आहे ते व्यवस्थित आधी परतून घेणार आहे मी। तर इथे 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये जे मिक्सरला फिरवून घेतलेलं जे होतं तर ते यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी हे मिक्सरला जे फिरवलं होतं ते देखील यामध्ये घातलेलं आहे आणि छान आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गाजर हलवा तयार करताना सर्वात आधी गाजर जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, त्यानंतरच आपले इतर इन्ग्रेडियंट असतात ते घालायचे। तर 1-2 ते 3 मिनिटं मी असंच व्यवस्थित परतून घेतलं होतं। तर आता हे झाकण लावून 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनिटानंतर पाहू शकत असाल गाजर जे आहे ते मऊ झालेलं आहे व्यवस्थित असं। तर परत एकदा असं परतून घ्यायचं आहे। तर हे मस्त असं मी परतून घेतलेलं आहे आणि यातलं जे पाण्याचा अंश असतो तो देखील छान असा निघून जातो आणि गाजर जे आहे ते कोरडं असं तयार होतं। तर हे मस्त असं कोरडं तयार झाले। आता यामध्ये दूध घालायचं आहे। इथे मी दूध 400 ml घातलेलं आहे। तर दूध थंड घालायचं नाही, तर गरम केलेलं किंवा कोमट दूध घालायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर हे मिश्रण जेव्हा पातळ झालं तर अजिबात घाबरायचं नाही, कारण हे दूध पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। समर्थला हा गाजराचा हलवा खूप आवडतो, त्यामुळे खूप मागे लागला होता माझ्या। तर हा स्पेशली गाजर हलवा माझ्या मुलासाठी मी बनवलेला आहे। तर हा मी दुपारी बनवत आहे, कारण तो आता शाळेला गेलेला आहे। आल्यानंतर त्याला हे छानसा असा खाऊ मी देणार आहे। तर यामध्ये मी आता ड्रायफ्रूट घातलेले आहेत, म्हणजेच काजूचे तुकडे जे होते ते यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला दूध जे आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर इथे मी झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। तर 10 ते 15 मिनिटानंतर मस्त असं छान शिजलेलं आहे। गाजर देखील छान शिजलेलं आहे, दूध आटलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं असं छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित परतून घेते आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची। तर इथे व्यवस्थित परतून घेतले। आता यामध्ये साखर घालायची आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर इथे मी 300 ग्रॅम साखर घातलेली आहे।
तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडी जास्त देखील घालू शकता। आता साखर घातल्यानंतर देखील परत गाजराचा हलवा जो आहे तो थोडा पातळ होणार आहे, कारण साखर जी ती वितळते। तर परत एकदा 1-2 ते 3 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। आणि आता परतून घेतल्यानंतर झाकण लावून परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 7 मिनिटांनंतर पाहूया, मस्त गाजराचा हलवा तयार झालेला आहे। पाणी आटलेलं आहे, साखरेचं जे पाणी तयार होतं तर ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। तर आता यामध्ये आपण साय घालायची आहे। तर इथे मी दुधाची साय काढून ठेवली होती, तर ती 2 ते 3 चमचे घालत आहे। यामुळे गाजर हलवाला टेक्स्चर देखील छान येतं आणि चव खूप अप्रतिम लागते। तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर बाहेर जे आपलं फ्रेश क्रीम मिळतं ते देखील यामध्ये घातलं तरी देखील चालेल, किंवा पूर्णपणे स्किप केलं तरी देखील चालेल। तर असंच 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे झाकण न लावता। तर इथे पाहू शकत असाल मस्त असं आटलेलं आहे पाणी आणि छान असं कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजेच आपला गाजराचा हलवा व्यवस्थित असा छान तयार झालेला आहे। तर असंच 1-2 मिनिटं मी छान परतून घेणार आहे। तर हा मस्त असा गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। किती सुंदर दिसत आहे, हो ना? हा गाजरचा हलवा कोमट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल कसा छान आळून आलेला आहे, घट्टसर असा तयार झालेला आहे। तर हे मस्त असं छान गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे। पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्त असा गाजराचा हलवा। समर्थ शाळेतून आल्यानंतर त्याला हा गाजराचा हलवा दिला होता, त्याची प्रतिक्रिया ऐका। कसा आला? तर समर्थला खूपच गाजराचा हलवा आवडला आणि तो एन्जॉय करतोय। गाजर हलवा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटापट बाजारातनं गाजरा आणा, छान किसून गाजराचा हलवा तयार करा, गाजराच्या हलव्याचा आस्वाद घ्या। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।